महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे आणि निळ्या टोप्या घालून महाविकास आघाडी हे आंदोलन करत आहे। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातो। तर काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे हे बोलत होते आणि यावेळी बोलत असताना त्यांनी अमित शहा यांच्या संदर्भात देखील वक्तव्य केलेले आहे। अमित शहा यांनी माफी मागावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आपल्या बोलण्याचा आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता। मात्र तरी देखील महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे। संविधान चौकामध्ये विरोधक घोषणाबाजी करत आहेत। निळ्या टोप्या घालून हे आंदोलन केलं जाते। आंबेडकरांचा फोटो हातात घेत हे आंदोलन सुरू आहे। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येतो आहे। आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन हे आंदोलन सुरू आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन होऊ शकते का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातो आणि त्यासाठी महाविकास आघाडी हे आंदोलन करते आहे। नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये आंदोलन होत आहे आणि यावेळी आपण पाहतोय निळ्या टोप्या घालून हे आंदोलन केलं जात आहे। हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे आणि घोषणाबाजी केली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मी आहे तुझ्यासोबत। हा जोडा 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 जोडा। नागपूरमध्ये संविधान चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। तर आपल्या सोबत आपले देशाचा अपमान झालाय, देशाचं संविधानाचा अपमान झालाय। माझा फक्त प्रश्न एकच आहे, हा अपमान नितीश कुमारजी स्वीकारणार आहेत का, चंद्रबाबूजी स्वीकारणार आहेत का, आठवले साहेब स्वीकारणार आहेत का, जे स्वतःला इथे ह्या अधिवेशनात देखील आमदार आलेले आहेत, जे भाजप सोबत आहेत किंवा भाजपच्या मित्र पक्षात आहेत, ते हा अपमान स्वीकारणार आहेत का? माफी मागितली तर तुमचं समाधान होणार? बघा, माफी मागून देखील भाजपची भूमिका आणि मानसिकता बदलणार आहे का? जी भाजप या देशाचं संविधान बदलायला निघाली होती, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, ते भाजपची मानसिकता बदलणार आहे का? परंतु त्यांनी वारंवार सांगितलं की हा महाविकास आघाडीकडून केला गेलेला प्रोपगंडा आहे, आम्ही कधीही ठीक आहे, संविधान बदलणार नव्हतो। मग तुम्ही सांगा की तुम्ही जे काल बोललात ते चुकीचं होतं, सांगा, मान्य करा जे बोललात ते चुकीचं होतं। भाजपनी मान्य करू दे की असं बोलायला नाही पाहिजे होतं। आज बीड सारखा महत्त्वाचा मुद्दा असताना आहे ना, तो घेणार आहे विषय 101 चा प्रस्ताव आहे, आम्ही त्याच्यावर बोलतोय। लागेल आता, चला सॉरी लागेल तुम्हाला तो। आपल्यासोबत आदित्य ठाकरे आहेत। सगळे आक्रमक होताना दिसतात महाविकास आघाडीचे नेते। काय तसं स्पष्टीकरण? तर आपण पाहतोय संविधान चौकात, नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे। अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आणि हेच वक्तव्य सध्या वादात सापडलेलं आहे। काल सुद्धा नवी दिल्लीत संसद भवन परिसरात विरोधकांकडून सोनिया गांधी असो, वर्षा गायकवाड असो यांच्याकडून आंदोलन करण्यात येत होतं। त्याचबरोबर अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येते। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अमित शहा यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं आणि आज मविया नागपुरात आक्रमक झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, संविधान चौकात आता अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आता आक्रमक भूमिका मविया घेताना दिसतीये। त्याचबरोबर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी आता जोर धरू लागतीये। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, आपण ताजी दृश्य जी आहेत जय महाराष्ट्रावर बघू शकत आहोत। आता या ठिकाणी संविधान चौकात जे आहे महाविकास आघाडीने आपलं आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं आणि संविधान चौकातून विधान भवन पर्यंत जे आहे हे सर्व आंदोलक जे आहेत महाविकास आघाडीचे सर्व आमदार जे आहेत
ते विधान भवनात जे आहेत पोहोचलेले आहेत त्यांचं आंदोलन करत. विधान भवनाच्या मुख्य जो पॅसेज आहे त्या पॅसेजच्या ह्याच्यात जे आहेत आता सर्व जे आमदार जे आहेत या ठिकाणी उभे राहून जे आहेत निदर्शनं देत आहेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि सोबतच एनडीएच्या विरोधात जे आहेत चांगलेच आक्रमक जे आहेत ते झालेले आहेत. आपल्याला ज्ञात आहे की ज्या पद्धतीत अमित शहा यांचं वक्तव्य झालं होतं जी. की आंबेडकर फॅशन नाही फॅशन हे ज्या पद्धतीत असं वक्तव्य जे आहे ते करण्यात आलं होतं जी. त्याचाच विरोध दर्शवण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे आमदार जे आहेत इथे आक्रमक झालेले आहेत. आपण बघू शकतो विजय वडेट्टीवार आहेत, भाई जगताप आहेत, नाना पटोले आहेत, सर्व आमदार जे आहेत महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी जे आहेत पोहोचलेले आहेत. जी जी पाहायला गेलं शुभम तर कालच अमित शहा यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलं होतं आणि यावेळी त्यांनी म्हटलं होतं काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय. दोनदा त्यांनी निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांना हरवलंय आणि दुसरं म्हणजे अमित शहा यांच्याकडूनही म्हणण्यात आलं होतं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि ही आज मवियाकडून आक्रमक भूमिका. या संदर्भात अधिकची माहिती की बाबासाहेब आंबेडकर यांच्या भोवतीच आता सध्याचं राजकारण फिरत आहे. अर्थातच बघायला गेलं तर विरोधकांना एक मोठा मुद्दा जो आहे तो भेटलेला आहे. इंडिया आघाडीचे हे सर्व देशातील सर्व जे पक्ष आहेत आणि मित्र पक्ष जे आहेत यांच्यासाठी एक जो मुद्दा आहे तो झालेला आहे. सर्व देशात जी आहे या वक्तव्याविरोधात जे आहे संतापाची लाट जी आहे विरोधकांकडनं येत आहे. सोबतच सर्व जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याकडनं देखील आपल्याला होताना दिसून येत आहे आणि त्याचमुळे जे आहे या ठिकाणी जे आहे संपूर्ण देशात ज्या पद्धतीने विरोधकांची लाट पसरलेली आहे त्याच्याच पडसाद आता आपल्याला महाराष्ट्रातील नागपूर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी पडताना दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट जरी केलं असलं तरी मात्र विरोधकांना एक चांगला मोका जो आहे असं म्हणता येईल तो मिळालेला आहे. या ठिकाणी या मुद्द्याला घेऊन संविधान चौकात जे आहे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी या आंदोलनासाठी सुरुवात केली होती आणि आता विधान भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जी जी शुभम एक की जयंत पाटील उपस्थित आहेत का या आंदोलनात? अद्याप जयंत पाटील हे जे आहेत त्या ठिकाणी आले नाही. आपण बघू शकतो आता आदित्य ठाकरे देखील जे आहेत पोहोचलेले आहेत या ठिकाणी. आदित्य ठाकरे देखील आहेत आणि आपण बघू शकतो खंबीरपणे जे आहे सर्व महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे जे आमदार आहेत ते उपस्थित आहेत. मात्र जयंत पाटील या ठिकाणी जे आहेत ते उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती जी आहे या ठिकाणी दिसत नाहीये. ते विधिमंडळामध्ये देखील अद्याप विधान भवनाच्या आवारामध्ये देखील दिसलेले नाहीयेत सकाळपासून आणि त्यामुळे जयंत पाटील इथे नसणं याच्यातनं अजून एक वेगळं काही शुभम या प्रश्नामागचं कारण असंच की काल सुद्धा मवियाचं आंदोलन विधान भवनाच्या पायऱ्यांवर होत होतं तेव्हा जयंत पाटील यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आणि थेट ते सभागृहात गेले होते म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला. आणि आपण पाहतोय सध्या मवियाचं आंदोलन सुरू आहे. संविधान चौकात हे आंदोलन सुरू आहे. अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. आपण पाहतोय शहांच्या वक्तव्याचा इथे निषेध केला जे आहे विरोधक जे आहेत या ठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र देशाची ही गोष्ट जी आहे ती देखील आपण बोलू शकतो. सर्व महायुती तर आपण पाहतोय शहांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय संविधान चौकात. खरं तर आता सगळेच जे विरोधक आहेत मवियाचे नेते मंडळी आहेत ते इथे उपस्थित आहेत. निळ्या टोप्या घालून त्याचबरोबर आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन आंदोलन केलं जात आहे. त्याचबरोबर भाजपा विरोधात अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. अमित शहा यांनी राज्यसभेत केलेलं वक्तव्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर विरोधकांनी हाच मुद्दा आता लावून धरलेला आहे. हाच मुद्दा उचलून धरलेला आहे आणि भाजपा विरोधात आता टीकास्त्र डागण्यात येत आहे. त्याचबरोबर हा जेव्हा विरोध वाढत चालला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट करत काँग्रेसवरच टीकास्त्र डागलेलं आहे. काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय. दोनदा काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलंय. त्याचबरोबर काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न नाकारला असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर
जेव्हा हा विरोध वाढताना दिसला तेव्हा अमित शाह यांनी सुद्धा या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. तरीही विरोधक हा मुद्दा उचलून धरताना पाहायला मिळत आहेत. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मविया चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. शनिवारी हे अधिवेशन संपणार आहे, गुंडाळण्यात येणार आहे. आज अधिवेशनात परभणी बीड संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि ती चर्चा जोरही धरू लागलेली आहे. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर विरोधक अमित शाह यांच्या विरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळते. आदित्य ठाकरे यांच्याशीही बातचीत केलेली जय महाराष्ट्राने पाहिलेली आहे आपण. तर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन असू शकते का, असा संतापजनक सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर भाजपावरही टीकास्त्र डागलेलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद या संदर्भात घेतली होती आणि भाजपावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, अमित शहांवर टीका केलेली आहे. त्याचबरोबर रामदास आठवले यांना सुद्धा त्यांनी सवाल विचारलेला आहे. रामदास आठवले आता राजीनामा देणार का, असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरेंनी काल विचारलेला आहे. आणि आपण पाहतोय नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. चौथा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा आणि दुसरीकडे संसदेचंही अधिवेशन सुरू आहे. आणि याच संसदेच्या अधिवेशनादरम्यान अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वक्तव्य केलं आणि हेच वक्तव्य सध्या वादात सापडलंय. जे आज ते पदावर आहेत ते देखील ह्याच महामानवाच्या संविधानामुळे आहेत. ज्यावेळेस लोक विपर्यास केला असंही त्यांचं बघा, ते म्हणाले होते की नव्हते म्हणाले, विपर्यास केला, असं केलं तसं केलं, जे काही बोलले ते आहे ना क्लिप. लोकसभेला ज्यावेळेस संविधान आम्ही बदलणार अशा प्रकारे एक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह केला होता. नाही, ते खरोखर बदलायला निघाले होते. या देशाच्या जनतेने त्यांना अडवलेलं आहे. सर, हिंदी में बताइए, आज जो आंदोलन कर रहे हैं महाविकास आघाड़ी के, आज हम इस देश के महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के हित में, कि उनके हक में आंदोलन करने जा रहे हैं. उनके साथ कल गृह मंत्री ने कहा कि अंबेडकर ये अभी फैशन हो गया है. ऐसे नहीं हो सकता. जिस डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने इस देश को संविधान दिया, करोड़ों लोगों को अपनी आवाज़ दी, अपने अधिकार दिए, वो भगवान के समान ही है, भगवान ही है. आपने कहा था कि कार्रवाई करना चाहिए उनको. बिल्कुल बिल्कुल, इस्तीफा लेना चाहिए उनका, इस्तीफा लेना चाहिए. महाविकास आघाड़ी नहीं, पूरा देश जानता है कि भाजपा के मन में क्या है. धन्यवाद सर. तर दोन आपल्याला छायाचित्र दिसत आहेत, दोन व्हिडिओ दिसत आहेत जिथे नवी दिल्लीत सध्या विरोधकांकडून आता टीकास्त्र डागण्यात येत आहे. विरोधकांकडून सुद्धा आंदोलन करण्यात येईल नवी दिल्लीत. तर दुसरीकडे नागपूरमध्ये सुद्धा आता भाजपा विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे, रॅली काढण्यात येते आणि या रॅलीच्या माध्यमातून अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे, निषेध करण्यात येत आहे. अशी लाट उसळलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने या ठिकाणी आज आंदोलन केलं. काल सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन होतं, आज सुद्धा होतं, मात्र तुम्ही त्याच्यामुळे चर्चा होती. मी शांत राहण्याचा प्रश्न नाही, मला इथे यायला पोचायला थोडासा उशीर झाला म्हणून मी इथं आत्ताच आलेलो आहे. मी त्या आंदोलनात सहभागी होणार होतो पण थोडासा मला वेळ झाला. सर, आम्ही प्रत्येक अधिवेशनात जयंत पाटील एका आक्रमक रूपात पाहिले होते. नेत्यांना नेण्यात आलं होतं, आमदारांना नेण्यात आलं होतं, पण तिकडे अजित पवार आणि कोणीही त्यांचे आमदार उपस्थित राहिले, एकच फक्त आमदार उपस्थित राहिले. काय वाटतं? मला माहीत नाही काय का नव्हते गेले, त्याचं काही कारण असू शकतं ना. सर, बीडच्या प्रकरणामध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेमध्ये आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जात आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, बीडमध्ये केजमध्ये झालेली घटना अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये कायदा व सुरक्षितता अजिबात राहिलेली नाही. सामान्य माणसं राजकीय खुनाचे बळी ठरायला लागलेले आहेत आणि राजकारणात असणारी लोक जर असे खून करत असतील तर त्याचं प्रायश्चित्त कोणाला तरी घ्यावंच लागेल आणि त्यासाठी पोलीसही कारवाई करत नाहीत. बीड जिल्ह्यातली अवस्था अशी आहे की पोलीस, कलेक्टर, प्रशासन सर्वजण घाबरतात
आणि काहीच कारवाई करत नाहीत अशी अनेक वेळा अनुभव तिथल्या जनतेला येतात आणि त्यामुळं तिथल्या SP-नी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा कडकपणा दाखवला पाहिजे. दुर्दैवाने तसं काही बीडमध्ये कायदा आहे आणि लोक त्या कायद्याकडे बघून वागतात असं दिसत नाही. गुंडाराज सुरू आहे. बिहारशी तुलना करण्याची आता परिस्थिती राहिली नाही, त्याच्या पुढं ही परिस्थिती गेली आहे असं दिसतंय. वाल्मिक कराड आपलं काही या संदर्भात म्हणणं आहे का? कारण की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे खूप आमच्या पक्षाच्या वतीने सभागृहात भाषणं झालेली आहेत. पक्षाच्या वतीने ज्यांनी भाषणं केली आहेत त्यांनी त्यावर योग्य ते प्रकाश टाकलेला. सर, प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा दिसत होता. 2 दिवस राहिले. महाविकास आघाडीमध्ये इतर नेते राहणार आहेत, आपण जाणार आहात? हो, बरेच जण जाणार आहेत. सर, प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा आम्ही पाहिलेला आहे सभागृहात. 2 दिवस अधिवेशनाचे राहिलेत. आक्रमकपणा तसाच दिसेल का? असं आहे की आता गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत आमचे आणि जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील